नागपूर जिल्हा परिषदमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तक्रार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे। विरोधी पक्षनेते आतिश उमरे जिल्हा परिषदचे यांनी ही तक्रार आपण बघू शकतो की या तक्रार कॉपी आहे नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या तक्रारी केलेल्या आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की वेगवेगळ्या विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या या तक्रारी आहे। आपण आतिश उमरे यांना विचारूया, तुम्ही तक्रार केलेली आहे, कोणकोणत्या विभागामध्ये भ्रष्टाचार झाला जिल्हा परिषदमध्ये? महिला बालकल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता उघडीस आलेला आहे। पाणी पुरवठा विभागामध्ये जल जीवन मिशनचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। 9PHच्या माध्यमातून आरो खरेदी करण्यात आली, तो एक मोठा भ्रष्टाचार या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उघडीस आणण्याचं काम आता आम्ही केलेलं आहे। माननीय देवेंद्रजी यांना आताच आम्ही निवेदन दिलं आहे। अंगणवाडी श्रेणी आधारात 1,06,00,000 रुपये यांनी जे केंद्र सरकारचे वारंवार केंद्र सरकार निधी देत नाही जो काही लोक जे बोलतात, परंतु केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित प्रमाणात राहिलेला आहे। 1,06,00,000 रुपयाचा हा जो घोटाळा आहे हा सर्वात जिल्हा परिषदेचा महाघोटाळा आहे। कुठल्याही निविदी प्रक्रिया न करता, कुठलीही पद्धत न पाळता, कुठल्याही सभागृहाची मंजुरी न घेता डायरेक्ट पैसे खर्च करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलेला असा डायरेक्ट आरोप आज आम्ही देवेंद्र भाऊच्या यांच्या पत्राच्या माध्यमातून केला आहे। आणि या सर्व लोकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी आज मुख्यमंत्री साहेबांकडे। पुरवठ्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला तो नेमका काय आहे? पाणी पुरवठ्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला 20 पद्धतीचे कामं दिली आहे। शासनाच्या GRच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टरला जास्तीत जास्त 2 ते 3 कामं मिळायला पाहिजे। 20 एकच कॉन्ट्रॅक्टर 20 25 कामं घेतो। कोणत्याही ठिकाणी आज जर पूर्ण तालुक्याची स्थिती जर आपण पाहिली तर बऱ्याचशा ठिकाणी कामं सुरू झाली नाही आहे। ज्या ठिकाणी कामं सुरू झाली आहेत, पाईप फुटलेले आहेत, नाल्याची कामं आहेत, रोड तोडलेले आहेत, पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याची टाकीची गळती होऊन राहिलेली आहे। मग आरो खरेदी हा नियमात बसत नव्हता। आरो खरेदी जर शासनाच्या GR प्रमाणे पाहिला तर नियमात आहेच नाही। 9PHमध्ये तुम्ही टाकी नियम काय यांनी केलं काय? शासनाचा GRमध्ये लिहिलेलं आहे की पाणी टंचाईच्या योजनेमध्ये तुम्ही फक्त पाणी टंचाईचे कामं घेऊ शकता, दुरुस्तीचे कामं घेऊ शकता, टाकीचे कामं घेऊ शकता, नवीन नळ योजना घेऊ शकता, नळ जोडणी योजना घेऊ शकता, परंतु ते सर्व निकष न करता तुम्ही आरो खरेदी करणं म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती कमिशन खाण्याचं काम येथील पदाधिकारी अध्यक्ष हे निश्चित पद्धतीने त्या पद्धतीने करत आहे, हे सिद्ध होत आहे। किती रुपयाची आरो खरेदी झाली? कमीत कमी 40 लाख रुपयांचे आरोंचा यांचा आता प्रस्ताव जिल्हा परिषदेला तयार झालेला आहे। मागच्या वेळेस सुद्धा 10 लाख रुपयाचे आरो ची खरेदी या लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आपण बघू शकतो की जिल्हा परिषदमध्ये जो भ्रष्टाचार आहे या संदर्भातल्या तक्रारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेल्या आहे। एक महिला व बालकल्याण विभागात एक जे प्रकरण होतं ते सध्या गाजत आहे। या संदर्भात पुढील काळामध्ये त्यामध्ये FIR देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।